संगमनेर तालुक्यात वडगावपान परिसरात इयत्ता 6वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन शाळकरी मुलीवर अज्ञात नराधमाने भर रस्त्यात ॲसिड फेकून हल्ला केला। या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज वडगावपान ग्रामस्थांनी कडकडीत बंदची हाक दिली आहे। तसेच मुख्य चौफुलीवर रास्तारोको आंदोलन केलं। पीडित मुलगी वडगावपान येथील शाळेत शिक्षण घेत आहे। तिचे घर शाळेपासून साधारणतः 4 ते 5 किलोमीटर अंतरावर एका वस्तीवर आहे। नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ती आपल्या सायकलवरून घराकडे निघाली। त्यानंतर मुख्य रस्त्यापासून वस्तीकडे जाणाऱ्या अरुंद आणि काहीशा निर्जन रस्त्यावर एका अज्ञात दुचाकीस्वार तिच्या जवळ आला। त्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीला थांबवले। ती काही सांगण्याच्या आतच त्या माथे फिरूने तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले। यानंतर मग वेगाने दुचाकीवरून पोबारा केला। पीडित मुलीची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। वडिलांचं निधन झाल्यामुळे ही मुलगी आपल्या आई आणि भावासोबत मामा आजी आजोबांकडे राहत होती। तिची आई मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते आणि मुलांचं शिक्षण पूर्ण करत आहे। आमची कोणाशीही दुश्मनी नसताना आमच्या निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न का झाला असा टाहो मुलीच्या आईने फोडला। या प्रकरणी मुलीच्या आईने आणि मामाने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।